सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. आती जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगार, सुखाचे आगार, सर्व सुखाचे आगार, बाप सुखाचे आगार, बाप रखुमादेवीवर, बाप रखुमादेवीवर, बाप रखुमादेवीवर, बाप रखुमादेवीवर. बाप रखुमादेवीवर, बाप रखुमादेवीवर. बाप रखुमादेवीवर, बाप रखुमादेवीवर. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई. मन मन दुसरे चरण संताची यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, मस्तक माझे पायावरी वारकरी संतांच्या, मस्तक माझे पायावरी वारकरी संतांच्या. पंढरपुरी हे जाती, महाद्वारी ज्यांची ख्याती, मस्तक माझे पायावरी वारकरी संतांच्या. आला पंढरीचा सण, पायी चालले भक्त जन, ओढ विठुरायाच्या भेटीची, चंद्रभागेत स्नानाची. या वारकरी संतांबरोबर पायी चालतो विठ्ठल पण, अशा आषाढीच्या सोहळ्यात रमून जाई आपले मन. आज लाखो वारकरी आपल्या भगवंतांची कुलदैवत भगवान पंढरीनाथांच्या भेटीसाठी पंढरपुरात दाखल झाले आहेत. आज वारकऱ्यांची एकच अपेक्षा, पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे. हेची मज घड जन्मोजन्मांतरी, मागणी श्रीहरी नाही तुझे. या वर्षी दर्शनास गेल्यास पांडुरंगाचे मंदिर थोडे वेगळे जाणवते. ज्या मंदिराचे दर्शन संत ज्ञानेश्वरांनी, संत तुकोबांनी केले, तशाच स्वरूपात सलग 2 महिने जीर्णोद्धाराचं काम करून आज आपणास मंदिर बघायला मिळत आहे. आता ह्या जीर्णोद्धाराच्या कामादरम्यान काही पुरातन मूर्ती तळघरात आढळल्या, पण त्याचबरोबर संत भानुदास महाराजांची समाधी देखील मंदिरात सापडली. आता ह्या पंढरीनाथांना कानडा विठ्ठलू, कर्नाटकू, कानडा राज
विठ्ठल 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 विठ्ठल. हो, पंढरपूर वासी एका ब्राह्मणाला मुलीच्या विवाहासाठी धनाची फार आवश्यकता होती. भगवान पांडुरंगांनी त्यांना स्वप्नात सांगितले. पूर्वीच्या काळी किष्किंधा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुग्रीवाची राजधानी आज विजयनगर हंपी म्हणून ओळखली जाते. त्या ठिकाणी जा, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. पांडुरंगावर विश्वास ठेवून जय जय राम कृष्ण हरी हरी, जय जय राम कृष्ण हरी असा जप करत तो ब्राह्मण विजयनगर मध्ये पोहोचला. राजा कृष्णदेवरायाने त्या ब्राह्मणाचा आदर सत्कार करून त्याला येण्याचे कारण विचारले. आपण फार दानशूर आहात. आपल्याबद्दल मी पंढरपूरला देखील खूप ऐकलं आहे. त्याची प्रचिती घेण्यासाठीच मी इथे आलो आहे, असे ब्राह्मण म्हणाला. ते ऐकून राजाला फार बरं वाटलं. मी आमच्या राजाईच्या पूजेसाठी निघालो आहे. तुम्ही देखील माझ्या बरोबर चला. हे पहा, आमच्या राजाईचं मंदिर, चांदीचं मंदिर, सोन्याचा कळस, चंदनाचे दार, आमच्या देवीच्या गळ्यात मौल्यवान माणिक मोत्यांचे दागिने. आमच्या देवीसारखं वैभव या त्रिभुवनात नाही. अरे ब्राह्मणा, तुमच्या पांडुरंगाचा तरी असं काही आहे का? तुमच्यासारखे गरीब ब्राह्मण तिथे पूजा करतात, मग काय असणार त्या पांडुरंगाचा थाटमाट? हे ऐकून ब्राह्मणाला फार वाईट वाटलं, राग आला आणि ते म्हणाले, अरे जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आधी रचली पंढरी, मग वैकुंठ नगरी. आणि हो ऐका, पंढरीचे महिमान, तेथील तृण आणि पाषाण, तेही जाणावे सकळ देव. अरे राजा, आमची पंढरी सोन्याची आहे. ती विश्वकर्म्याने तयार केली आहे. तिथे कल्पतरूंचे झाड आहे. पंढरपूरचे रस्ते चिंतामणीपासून बनलेले आहे. पांडुरंगाचं मंदिर रत्नजडित आहे. चंद्रभागेमध्ये पाणी नाही तर अमृत वाहत. सर्व देवी देवता पहाटे पांडुरंगाला उठवायला येतात. आणि पांडुरंगाचं सुंदर रूप जर तू बघितलं, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवून या. तुळशी हार गळा, काचे पितांबर, आवडे निरंतर हे ती ध्यान. अशा ह्या सावळ्या हरीच्या नावाचा जप भगवान शिवजी सुद्धा करतात. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जीवाचा तया मोक्ष. आणि तुझी ही कुळदेवता राजाई तिथे आमच्या पंढरपुरात सडा मार्जन करते. आता मात्र राजा कृष्णदेवराय आश्चर्यचकित झाला. हे ब्राह्मण, आता लगेच आपण पंढरपूरला जाऊया आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे पंढरपूर दिसते की नाही ते पाहूया. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, राजा कृष्णदेवराय व ब्राह्मण पंढरपूरला येऊन पोहोचले. राजा म्हणाला, अरे रे 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 रे, हे बघ हे चहासारखं गढूळ पाणी चंद्रभागेचं, ही चिखलाची रस्ते, कौलाची घर आणि दगडाचं मंदिर. ब्राह्मणा, तू खोटं बोलत होतास ना? ब्राह्मण म्हणाला, राजा, पंढरपूर बघायचं असेल तर ते डोळ्यांनी नाही हृदयाने बघायचं असतं. त्यासाठी हृदय स्वच्छ झालं पाहिजे. आणि हृदय स्वच्छ करण्यासाठी तू चंद्रभागेत स्नान कर, पांडुरंगाचं नाव घे, पंढरीनाथांना प्रार्थना कर, मग तुला खरी पंढरी दिसेल. राजाने मनापासून चंद्रभागेत स्नान केलं, पंढरीनाथांना प्रार्थना केल्या आणि आता त्याला पंढरीचं सौंदर्य दिसू लागलं. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, सोन्याची पंढरी, कल्पतरूंचे झाड, चिंतामणीचे रस्ते, अमृताची चंद्रभागा, सगळे देवी देवता महाद्वारामध्ये पंढरीनाथांच्या दर्शनासाठी उभे आणि कुळदेवता राजाई तिथे सडा मार्जन करत होती. राजा कृष्णदेवरायाने त्या ब्राह्मणाला भरपूर दान दिलं आणि पांडुरंगाचं दर्शन घेऊन म्हणाला, पंढरीनाथा, तुमची सेवा करण्याची या पामरला संधी द्या. कृपा करून आमच्या विजयनगरला चला. राजाचा भोळा भाव बघून भगवंत म्हणाले, मी विजयनगरला येईल.
येईल. पण जर तुझ्यामुळे एखाद्या भक्ताला माझा त्रास झाला तर मी मात्र माझ्या पंढरपूरला परत येईल. समजलं का? राजा म्हणाला, हो भगवंता, मी तुमची मनापासून सेवा करेल, तुमच्या भक्तांचीही सेवा करेल, कोणालाच त्रास देणार नाही. तुम्ही चला माझ्या बरोबर. भगवंत विजयनगरला निघून गेले. आता विठोबा रखुमाई, 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 कुंडली रखुमाई, विठोबा रखुमाई, कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, समस्त की जय. आता मात्र आषाढी एकादशी जवळ आली. वारकरी पंढरपूरला येऊन बघतात तर काय विठ्ठल नाही? अरे विठ्ठलांशिवाय पंढरपूर म्हणजे आत्म्याशिवाय शरीर. सगळ्या वारकऱ्यांनी भानुदास महाराजांना विनंती केली, तुम्ही विजयनगरला जा, गोर गरीब भोळ्या वारकऱ्यांचा पांडुरंग परत घेऊन या. पांडुरंगांना आणण्यासाठी भानुदास महाराज विजयनगरला निघून गेले. रात्रीची वेळ झाली होती. षोडोपचार पूजा होऊन पुजारी झोपले होते. भानुदास महाराजांनी भगवंतांना आवाज दिला, पांडुरंगा, विठ्ठला, अरे कधीपासून तू श्रीमंतांचा झाला रे? गोर गरीब भोळ्या वारकऱ्यांना विसरलास की काय? पंढरीनाथा, तुझ्याशिवाय कोण आम्हा वारकऱ्यांचा वाली आहे रे? आषाढी वारीचे सगळे भक्त तुझी वाट पाहत आहे. सगळ्यांनी माझ्या हाती निरोप पाठवला आहे. पंढरीनाथा, पंढरपूरला परत चला. भानुदास महाराजांना बघून पंढरीनाथांच्या डोळ्यात पाणी आलं. स्वतःच्या गळ्यातला नवरत्नाचा हार भानुदास महाराजांच्या गळ्यात भगवंतांनी घातला, मिठी मारली आणि म्हणाले, आज रात्रभर थांब, सकाळी जाऊ. सकाळी पुजारी उठल्यानंतर सगळीकडे ओरड सुरू झाली, अरे पांडुरंगाच्या नवरत्नाचा हार चोरीला गेला, शोधा चोराला, पकडा चोराला. मंदिराच्या पाठीमागे मात्र भानुदास महाराज झोपलेले होते. पहारेकरांनी त्यांना चोर समजले, मारू लागले. राजा कृष्णदेवरायाने तर त्यांना सुळावर देण्याची शिक्षा दिली, पण देव तारी त्याला कोण मारी. मंदिरातून भगवंतांचा आवाज आला, राजा, माझ्या भक्ताच्या प्रती तू अपराध केला. तुला दिलेल्या वचनानुसार आता मी पंढरपूरला जाता. माझे भोळे भक्त तिथे वाट पाहत आहे. आजही विजयनगर हंपीला गेल्यानंतर तिथे पांडुरंगाचे मंदिर दिसतं, पण त्या पांडुरंगाच्या मंदिरात मूर्ती नाही, कारण हे पंढरीनाथ कर्नाटकातून महाराष्ट्रात पण पुन्हा परत आले. द्वारकीची मूर्ती आली भीमातिरी, लाडका तो हरी यशोदेचा. म्हणून अशा पंढरीनाथांना भक्त म्हणतात. वेदा नाही नाही कळला, अंत नाही नाही कळला, अंत बारयाचा कानडा, राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा. आणि हो माऊली, पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान, नामदेवांच्या अपायरीचं दर्शन, विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन, त्याचबरोबर संत भानुदास महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायला विसरू नका हा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर